मित्रांनो, तुमचं मन तुम्हाला त्रास देते का? तुम्ही बेचैन आहात का? तर नक्की तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करा। याचं कारण काय आहे? तर या दिवशी मनाची देवता सोम पृथ्वीच्या अगदी जवळच्या कक्षेत असते। इतकंच नाही तर 16 कलांनी पूर्ण सोमदेवता म्हणजे चंद्र आपल्या सर्व शक्तींनी युक्त असतो। म्हणून या दिवशी चंद्रकिरणांमध्ये अमृताचा स्त्राव होत असतो। त्यामुळं या किरणांनी युक्त असं दूध आपण या दिवशी प्राशन करत असतो आणि यातूनच आपल्या शरीराला चंद्राचा प्रकाश, ऊर्जा आणि शीतलता मिळते। त्यामुळं आपलं मन शांत राहतं आणि वर्षभर आपण निरोगी राहतो। या चंद्रकिरणांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये औषधी किरण म्हणून आला आहे। ऑक्टोबरमध्ये सूर्यकिरणांची तीव्रता जास्त असते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त प्रकोप होत असतो। त्यामुळे ऑक्टोबर हीटमध्ये पित्ताचे पेशंटही खूप वाढतात। त्यामुळे मित्रांनो, पित्त कमी करण्यासाठी अवश्य कोजागिरी पौर्णिमा साजरी करा आणि या 3 गोष्टी करा। त्यामुळे तुमचा मन शांत होईल, आनंद उत्साह वाढेल। यातील पहिली गोष्ट आहे सुगंधी फुलांचे गजरे लावा किंवा सुगंधी फुलांचा वास घ्या। यामुळे मनावरील ताण कमी होऊन मन प्रसन्न होते आणि पित्त कमी होते। आता दुसरी गोष्ट काय तर चंद्रकिरणांमध्ये बसा किंवा फिरायला जा, चंद्रकिरणांचा आस्वाद घ्या, एखादी पुस्तक वाचा किंवा काही खेळ खेळायचे तर खेळा। हे सगळं तुम्ही चंद्रकिरणांमध्ये करा, घरात बसू नका किंवा घरात बसून जागरण करू नका। तर गच्चीवर किंवा बागेत जाऊन चंद्राच्या अमृततुल्य किरणांचा लाभ घ्या। आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ऐका। आपण मसाला दूध तर घेतोच, पण त्याबरोबर भजे, पापड किंवा इतर विदाही पदार्थांचं पण सेवन करत असतो। तर हे पित्त वाढवणारे पदार्थ घेऊ नका। आता दुधाच्या बाबतीतही तसंच आहे, आपण दूध खूप घट्ट करून उकळून घेतो, त्यामुळे ते पचायला जड होतं आणि पित्त परत वाढू शकतं। म्हणून मित्रांनो, दूध जास्त वेळ न उकळता त्यामध्ये सुंठ, जायफळ, विलायची, केशर आणि कमी प्रमाणात ड्रायफ्रुट्स घालून घ्या। दूध गाईचं घ्या आणि साखरेऐवजी खडीसाखर वापरा। हे दूध पित्त कमी करते। चंद्राच्या प्रकाशात जर हे दूध बनवलं तर खूपच चांगलं आहे। दुसरा पर्याय म्हणजे मलमलचं कापड बांधून तयार दूध सूर्यकिरणांमध्ये 15-20 मिनिटं ठेवा आणि नंतर प्या आणि कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घ्या। तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा आणि असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।